तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पहिला चेंडू ऑन साइडला हलक्या त्याने ड्राईव्ह केले चेंडूला, फेकी होईपर्यंत सिंगल रन धावांचा श्रीगणेश. शेवटचा आणि अंतिम सामना आहे जिकडे टीम सायबा समोर निर्मल सिसी संघ दाखल झालाय. नाणेफेकीचा कौल जिंकलाय निर्मलने आणि प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलंय टीम सायबा संघाला. तर सलामीची जोडी ऋषीदादा आणि नॉन स्ट्राईक एंडला प्रदोष. हलक्या त्याने चेंडूला सन्मान दिला गेलाय. तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 ने पूर्ण. पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा धावफलकावर. तर गण्या पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा ड्राईव्ह केल्या चेंडूला दिशा दिली गेली. तोपर्यंत सिंगल रन. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा धावफलकावर. शेवटचा आणि अंतिम सामना या ग्रुप डी मधून. पहिला संघ जो सुपर सिस्टीम मध्ये दाखल झालाय JKCC अर्नाळा. ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला, फेकी होईपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 ने पूर्ण. 4 धावा पहिल्या षटक मार्गस्थ. 4 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही, वेगाने येतोय चेंडू खाली. तोपर्यंत सिंगल रन. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 5 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो, काय जबरदस्त चेंडू. टप्पा पडल्यानंतर बाहेर ओलालाय, अक्षरशः बीट केलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय जिकडे 5 धावा धावफलकावर टीम सायबा संघाच्या. अरबाज नवीन गोलंदाजी मार्कवर 5 धावा धावफलकावर ते जिकडे पहिल्या षटकाचा खेळ संपला होता. हो, काय जबरदस्त चेंडू. ज्या प्रकारे वेगाने बॅट एक्झिक्यूट केली गेली होती, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नसल्याने निर्धाव चेंडू येतोय. 5 धावा धावफलकावर. हो, सुरेख चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी आहे. अरबाजने ज्या प्रकारे आतापर्यंत या स्पर्धेमध्ये सुरुवात केली गेली, VPL मध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी हाताळली होती तेजस 11 कडून खेळताना अरबाजने. हलक्या चेंडूला ड्राईव्ह केले. तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 ने पूर्ण. 6 धावा धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे आतापर्यंत. अरबाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. ड्राईव्ह केलं चेंडूला, चेंडू अडवलाय. तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 ने पूर्ण. 4 चेंडूचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. ज्या बॅटरच्या पॅड मधून 22 चेंडू मध्ये अर्धशतकी खेळी VPL मध्ये आली होती, त्याला आता बांधून ठेवण्याचा प्रयत्न पुरेपूर केला गेलाय. शेवटचा आणि अंतिम चेंडू जिकडे 8 धावा धावफलकावरती आहेत टीम सायबा संघाच्या. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन अरबाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो, सुरेख चेंडू पायावर आदळलाय. येतोय डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ संपलाय जिकडे 8 धावा धावफलकावर टीम सायबा संघाच्या. सूचित पहिला चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. हो, फेकी होईपर्यंत सिंगल रन, धावसंख्या 1 ने पूर्ण. तिसरं षटक आहे जिकडे 9 धावा धावफलकावरती आहेत. मागील मॅच मधून काय जबरदस्त कमबॅक आतापर्यंत केला. यावेळेला ड्राईव्ह केला चेंडूला, फेकी वेगाने होते. येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू. मागील मॅच पासून निर्मल सिसीने पूर्णपणे धबधबा मैदानाच्या आतमध्ये बनवला गेलाय.
या अगोदर साईचरणला आणि आता साहेबा ऑन साईडला ड्राईव्ह केलं. यावेळेला फायनली दोन खेळाडूंच्या मधून ट्रॅव्हल झाला. चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. तेरा धावा, 13. 3 चेंडूचा खेळ झाला. तिसरं षटक मार्गस्थ. जिकडे 13 धावा धावफलकावर आहे. चौकार आलाय आणि खूप उशिराने चौकार आलाय, परंतु चौकार येणं खूप गरजेचं होतं टीम साहेबा संघासाठी. आणि तो चौकार ऋषीदादा देसाई यांच्या बॅट मधून आलाय. सुजित पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो, या वेळेला उत्तर दिलंय. धप्पा पडल्यानंतर चेंडू सर्व आतमध्ये आला आणि सरळ एस्टॅनवर पहिला हादरा टीम साहेबा संघाला. मुझम्बिल खान नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. ऑन साइडला ड्राईव्ह केलं, चेंडूला वेगाने होते. हो, सिंगल रन, 14 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय. काय इकडून एखादा मोठा पटका एक्झिक्यूट केला जाईल हृदयच्या बॅट मधून येणारी कालवेल सांगेल. ड्राईव्ह केलं, चेंडूला वेगाने फेकी होते. चारू दत्त पाटील चांगली फेकी होती, परंतु एक धावेने. तर अखेरच 3 षटकांचा खेळ संपला, जिकडे 15 धावा धावफलकावर टीम साहेबा संघाच्या. 15-15. 3 ओव्हर 15. शेवटचं आणि अंतिम षटक आहे, जिकडे 15 धावा. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय चेंडूला, तोपर्यंत 1 धाव, धावसंख्या 1 ने पूर्ण 16 धावा धावफलकावरती आहेत. जिकडे 1 चेंडूचा खेळ झालाय आणि शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ, जिकडे यश वैती पुन्हा एकदा सज्ज होतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, फेकी वेगाने होते आणि त्याला उत्तर सुद्धा मिळालंय. गडी बाद होते रनआउटच्या रूपाने. अजून एक हादरा टीम साहेबा संघाला. मुझम्बिल खान गॉन. प्रसाद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पहा, 16 धावा धावफलकावरती आहेत. मागील मॅच मध्ये सुद्धा 40 रनवर याच प्रकारचा दबदबा बनवला होता आणि आता सुद्धा तेच घडलंय. परंतु बघूया एखादा चौका एक्झिक्यूट इकडून केला जाईल का काय. 16-16. ड्राईव्ह केलं, ड्राईव्ह सक्सेसफुल. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेलाय समोरच्या दिशेने. चेंडू गेलाय सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. 20 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ झालाय. एक मिनिट. पहिलं विनोदत्ता पाटील यांचं या ठिकाणी आगमन होतं. आपलं सहर्ष स्वागत आहे या मनोलपाडा प्रीमियर लीग 2024 मध्ये.
3 चेंडूचा खेळ झालाय, जिकडे 20 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे 3 चेंडू या पहिल्या इनिंग मधील, जिकडे यशवंती समोर पुन्हा एकदा प्रदोष ऑन साइडला ड्राईव्ह केलं चेंडूला, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. एखादा चौकार त्या प्रकारचं टार्गेट सेट करेल या मॅच मध्ये, परंतु ते काम येणाऱ्या 2 चेंडू मध्ये करावं लागणार. 21 धावा धावफलकावरती आहेत. हो, ड्राईव्ह केला ऑन साइडला, चेंडू अडवलाय, तोपर्यंत सिंगल रन. शेवटचा आणि अंतिम चेंडू 22 धावा. चला आशिष 11 खंडोबा बॉईज दोन्ही कॅप्टन टॉस का बॉस कडे येऊन थांबायचं आहे. ड्राईव्ह केला ऑन साइडला, क्रॅकिंग स्ट्रोक, चेंडू गेला सीमारेखा पार, चौकार. खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचं टार्गेट सेट करायचं टीम साहेबाला, तो सेट केला. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय, जिकडे 26 धावा धावफलकावर आणि पाठलाग आहे 27 धावांचा. चला दोन्ही कॅप्टन आलेत का? खंडोबा बॉईज आशिष 11 कॅप्टन. चला रुपेश यांना विनंती करा, आपण टॉस करण्यासाठी यायचंय. दोन्ही कर्णधार आलेत का? अल्केश पाटील बंटी यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. हेड इज द कॉल, टेल इट इज. थँक्यू अल्केश पाटील, आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हा. टॉस जिंकला काय निर्णय असेल? हम लोग बॉलिंग करेंगे. कैसा लग रहा है इधर आने के बाद और सामने आशीष एलन की टीम है, किस तरह की तैयारी है आपकी? तैयारी तो हमारी बहुत अच्छी है, बस कोई बड़ा छोटा नहीं होता, किसी को छोटा समझो नहीं, बस हम अपना 100% देंगे. यहाँ पे आने के बाद कैसा फील कर रहे हो, कैसा लग रहा है ये टूर्नामेंट? बहुत अच्छा ऑर्गेनाइज किया है यहाँ पे, जैसे कि गुरुदत्त ने, हम पहले भी खेला हूँ बट बहुत अच्छा लग रहा है. ढेर सारी शुभकामना आपको इस मॅच के लिए. आशिष, टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? आमचा पण फिल्डिंगचा निर्णय असता. बॅटिंग करायची आहे आणि कशा प्रकारची तयारी आहे संघाची? संघाची तयारी आता ग्राउंडमध्ये. मागील वर्ष खूप इंटरेस्टिंग राहिला होता आशिष 11 साठी, तर यावर्षी संघाला काय संदेश देशील आणि स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा खूप चांगली आहे, नेहमीच आम्ही क्वालिफाय होत चालू आहे, आता यावेळी पण क्वालिफायचा प्रयत्न आहे. सर शुभेच्छा तुम्हाला सुद्धा या मॅच साठी. तर नेक्स्ट मॅचचा टॉस जिंकला खंडोबा 11 या संघाने प्रथम निर्णय घेतलाय फिल्डिंग करण्याचा. हा अहवाल आहे पुढच्या मॅच साठी, परंतु त्या अगोदर एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, जो आपल्याला दुसरा क्वालिफाय होणारा संघ देणार आहे ग्रुप डी मधून. या ऐकूयात कौस्तुभ मेहर यांना या दुसऱ्या इनिंग साठी. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय वेगाने. हो, रनी बिटवीन द विकेट चांगली होती. पहा पाठला काय 27 धावांचा, तो शेवटच्या चेंडूवरचा फटका एक्झिक्यूट गेला होता. आणि कालच्या दिवसामध्ये काय घडलं, शेवटच्या आणि अंतिम सामन्यामध्ये पाठला करायचा 28 धावांचा आणि इक्वेशन शेवटपर्यंत 60च्या वर आणून ठेवलं होतं. परंतु त्या सामन्यामध्ये सर एक मोठा इम्पॅक्ट काय राहिला होता की 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3 षटकापर्यंत होते, परंतु मॅचला फिनिश नाही करू शकले. आणि त्यानंतर जे कमबॅक हरीशने मैदानाच्या आतमध्ये करून दिलं होतं ते अतिशय वाखाण्याजोग होतं. आणि बघता बघता नारंगी संघ सुपर 16 मध्ये दाखल झाला होता. इकडे पहिल्या 2 चेंडूवर 2 धावा आल्या, जिकडे सलामीरची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले प्रदोष आणि यश. तर ऋषी दादा पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या त्याने दिशा दिली गेली, तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा धावफलकावर, जिकडे पाठलाग आहे 27 धावांचा.
आदरणीय एकनाथ किरकिरे यांचं या ठिकाणी आगमन होतं. आपलं सहर्ष स्वागत आहे या मनवेलपाडा प्रीमियर लीग 2024 मध्ये. पहिल्या 3 चेंडूवर 3 धावा. हलक्याने चेंडूला सन्मान दिलाय. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 4 धावा धावफलकावर. ग्रुप डी मधून शेवटचा आणि अंतिम सामना. जो पहिला संघ जो क्वालिफायर झाला या ग्रुप डी मधून JKCC अर्नाळा संघ. त्यानंतर आता बघूया सुपर 16 मध्ये कोणाला संधी मिळते या ग्रुप मधून. फलटा चेंडू होता ऑन साइडला दिशा दिली गेली. तोपर्यंत सिंगल रन. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे जिकडे 5 चेंडूचा खेळ झालाय. आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा ट्राय केला यावेळेला. फेकी वेगाने झाले. हो उत्तर आहे का तर येस. गडी बाद. पहिला हादरा निर्मल सिटी संघाला यश होती. रनआउटच्या रूपाने बाद होतोय. गॉन. पाच धावा धावपलकावरती आहेत. सुरुवात चांगली आहे टीम साहेबा संघाची. पाठलाग आहे 27चा. परंतु इकडून विकेट हाला गेलाय यशचा. बघूया विकेटचा किती प्रभाव पडतोय निर्मल सिटी संघासमोर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय मिस्टर गण्या. तर करण नवीन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. करण सज्ज होतोय. समोर गण्या. 5 धावा धावपलकार. पाठलाग आहे 27चा. विकेट आला इकडून. ट्राय केला ऑन साइडला. हो चेंडू गेला आउट ऑफ द पार्क. विकेटचं बटन गडी बाद. अजून एक हादरा टीम निर्मल सिटी संघाला. गॉन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होते मिस्टर चारुदत्त पाटील. पहा लगातार 2 चेंडूवर 2 गडी बाद झाल्यात. पहिल्या 5 चेंडूमध्ये 5 धावा आल्या होत्या. परंतु त्यानंतरचा पहिला रनआउट. त्यानंतर पहिल्या चेंडूवर करणने पुन्हा एकदा ब्रेक थ्रू आणून दिलाय. ऑन साइडला ड्राईव्ह केला. क्रॅकिंग स्ट्रोक. आल्या चौकार. चेंडू गेला सीमारेखा पार. चौकार. यस चौकार आलाय. पहा विकेट आल्या 2 परंतु आल्या दबाव नाही घेतला गेला चारुदत्त पाटीलने. आणि पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय. 9 धावा धावपलकावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. कारण पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्याने चेंडूला सन्मान दिला गेलाय. 1 धाव. धावसंख्या 1 ने पूर्ण. 10 धावा धावपलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालाय. पाठला काही 27चा. 2 गडी बाद झाल्यात. एक चौकार आला या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर विकेट सुद्धा आलाय. 2 खेळाडूंमधून चर्चा होते कारण चर्चेस भाग पडले. निर्णायक मॅच आहे दोन्ही संघासाठी. कोणाला सुपर 16 मध्ये तिकीट मिळेल हे सुद्धा बघणं महत्वाचं असेल. कारण पुन्हा एकदा हो सुरेख चेंडू तेवढ्याच हलक्या हाताने चेंडूला ट्राय केलं. दिशा दिली गेली. तोपर्यंत सिंगल रन. 4 चेंडूचा खेळ झालाय जिकडे 11 धावा धावपलकावरती आहेत आतापर्यंत निर्मल सिटी संघाच्या. टीम साईबा संघासमोर पुन्हा एकदा करण सज्ज होतोय. ड्राईव्ह केलं चेंडूला. हो काय जबरदस्त एफर्ट लावलं इकडे. गोलू. तोपर्यंत सिंगल रन. शेवटचा आणि अंतिम चेंडू जिकडे 12 धावा धावपलकावरती आहेत. चौकार आल्यानंतर थोडंसं कमबॅक आतापर्यंत या षटकामध्ये करून दाखवलंय करणने. ऑन साइडला हलक्याने चेंडूला ड्राईव्ह केलाय. सिंगल रन. 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा धावपलकावर. आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे.
12-14चं इक्वेशन आहे. जिकडे नवीन गोलंदाज प्रदोष पहिल्या चेंडूवर हलक्या हाताने चेंडूला वेगाने येते. हो, चेंडू अडवल्यानंतर ज्या प्रकारे फेकी केली होती, काय जबरदस्त फेकी होती. जोपर्यंत सिंगल रन रनिंग बिटवीन द विकेट पहा. पहिल्या चेंडूवर सिंगल आली. 14 धावा धावपलकावरती आहेत. 4 उद्याचं पाटील आहे. नॉट सेकंडला प्रदोष आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा प्रदोष येतोय. ट्राय केले समोरच्या दिशेने. हो हो, काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला गेलाय. चेंडू गेलाय सीमा रेखा पार, चौकार. 4 धावा. दहा चेंडू 9 धावा. प्रदोष पुन्हा एकदा सज्ज होतोय. त्या 2 चौकाराने मॅच ऑन झाले. इकडे काय घडलं, इकडे काय केलं. ड्राईव्ह केलं चेंडूला, फुलटॉस चेंडूला. तोपर्यंत 1 धाव, धावसंख्या 1 ने पूर्ण. बघा पहिल्या षटकामध्ये पहिल्या 7 चेंडूमध्ये 2 गडी बाद झाले होते, परंतु त्यानंतर चारुदत्त पाटील जसा मैदानामध्ये आला, कुठल्याच प्रकारचा दबाव आतापर्यंत त्याने घेतला नाही. आणि बघता बघता इक्वेशनला आता 9-8 वर आणून ठेवलंय. 19 धावा धावपलकावरती 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. दिशा दिली गेले तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 20 धावा धावपलकावर. 4 चेंडूचा खेळ झाला. 20 धावा धावपलकावर. चारुदत्त पाटील काय जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत या षटकामध्ये या मॅच मध्ये करून दाखवले. पुन्हा एकदा त्याच दिशेने चेंडूला ड्राईव्ह केले तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 21 धावा धावपलकावर. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. 7 चेंडू 6 धावा. हो, सुरेख चेंडू, सुरेख चेंडू. हो, विकेट आलाय, विकेट आलाय, ब्रेक थ्रू आलाय. आणि किती मोठा हा विकेटचा इम्पॅक्ट पडेल येणारी कालवेल सांगेल. परंतु 3 षटकांचा खेळ संपलाय. जिकडे 21 धावा धावपलकावर आहेत आणि आता मॅच इक्वेशन काय राहिले. येणाऱ्या 6 मध्ये 6 धावांची गरज. सहा इक्वेशन राहिलंय. बघूया चारुदत्त पाटीलचा विकेट मॅच मध्ये किती मोठा प्रभाव आणून ठेवेल निर्मल सीसी संघासमोर. येणारे कालवेल सांगेल. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केले, दिशा दिली गेले, फेकी होईपर्यंत सिंगल रन. सुजित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बघा इक्वेशन आता आहे 5 चेंडू मध्ये 5 धावांची गरज आहे. 22 धावा धावपलकावरती आहेत. प्रदोष अजूनही मैदानामध्ये उपस्थित आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो हो, काय जबरदस्त चेंडू होता. 2 पायांच्या मधून चेंडू गेलाय. चेंडू गेलाय तर गेलाय, परंतु ऋषीदादाला सुद्धा बीट केलं या चेंडूने. 1 धाव. 4 चेंडू मध्ये 4 धावांची गरज आहे. परंतु काय जबरदस्त चेंडू सागर दिसलेने आतापर्यंत हाताळला होता. अक्षरशः या चेंडूने बीट केले. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला ड्राईव्ह केलंय. समोरच्या दिशेने चेंडू अडवलाय. सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. 3-3चं इक्वेशन. 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. इकडून 3 गडी बाद झाल्यात. पाठलाग होता 27 धावांचा, परंतु चारुदत्त पाटीलने या मॅचला ऑन केलं होतं आणि बघता बघता त्याला सुद्धा रनआउटच्या रूपाने बाद व्हावं लागलं. परंतु आता इकडे इक्वेशन काय राहिले. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. जिकडे सुजित आणि प्रदोष यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, तर शेवटच्या षटकामध्ये सागर देसले गोलंदाजी मार्कवर आहे. निर्णायक मॅच आहे दोन्ही संघासाठी, कारण या ग्रुप मधून पहिला संघ जो JKCC अर्नाला सुपर 60 मध्ये दाखल झालाय आणि त्यानंतर हे तिकीट
बघूया आता कुठला संघ असेल येणारे 3 चेंडू सांगतील, परंतु आतापर्यंत चांगली सुरुवात झाले. क्षेत्रसमीत थोडासा बदल केला गेलाय. सागर देसले पुन्हा एकदा सज्ज होतोय. 3 चेंडू 3 धावा. सागर देसले सज्ज होतोय. स्वीप केला चेंडूला. 1 धाव. धावसंख्या 1 ने पूर्ण. 25 धावा धावफलकावर. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडू 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 धावा. क्षेत्रसंघ थोडासा बदल केला गेलाय. दोन चेंडू 2 धावा आणि 2 मध्ये 2 जिंकणार कोण? आता हा प्रश्न आहे मैदानाच्या आतमध्ये. सज्ज होतोय. ड्राईव्ह केलाय दिशा दिली गेली. तोपर्यंत सिंगल रन. धावसंख्या 1 ने पूर्ण. आता एक क्वेश्चन आहे. 1 चेंडू 1 धावा. अभ्य आहे का मजा? चला क्षेत्ररक्षक लावलंय आणि आता इक्वेशन काय बनलंय? 1 चेंडू 1 धावायची गरज. जिकडे सुजित चव्हाण स्ट्राईक हँडला असणार आहे तर सागर देसले समोर. काय घडेल काय बिघडेल येणारे कालवेल सांगेल. कोण कोणावर भारी पडेल. सुपर 16 मध्ये कुठला संघ दुसरा जो क्वालिफायर होईल. एका चेंडू मध्ये 1 धावेची गरज आहे. जिकडे क्षेत्ररक्षक लावलं गेलंय. सज्ज होते. 1 चेंडू 1 धाव. ड्राईव्ह केला. हो काय घडलं मैदानाच्या आतमध्ये? मॅच फिनिश. सामना जिंकलाय. काल 28 धावा डिपेंड झाल्या होत्या. आज 27 धावा डिपेंड झाल्यात. आणि निर्मल सिटी संघ स्पर्धे बाहेर जातोय आणि सुपर 16 मध्ये दाखल होणारा या ग्रुप मधून साईबा संघ